आदित्यजींचा एकदा खूप खूप त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट टाकली. मी आत्ता जस्ट वाचली. काय नाही, मी आज दिवसभर हसतोय. माझ्या तोंडावर एक हास्य आहे, कारण महाराजांसाठी एक पहिली राजकीय केस माझ्यावर जर झाली असेल तर मला खूप आनंद झाला त्याचा. मी सकाळी उठल्यावर मला FIR आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली महाराष्ट्रात माझ्या राजकीय प्रवासात. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं. आणि विषय असा झाला की काल आम्ही दिघ्याला आणि कोपरखैरण्याला शाखे उद्घाटनासाठी गेलेलो. तेव्हा गजाननजी आमचे जे आहेत तिकडचे शहर अध्यक्ष, ते बोलले की तिकडे एक महाराजांचा पुतळा आहे ज्याला 4 महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे. त्याला एका घाणेरड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून ठेवलं. तर तुम्ही बघायला याल का? तर मी लगेच बोललो हो. तर आमचं डिस्कशन होतानाच आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण 3 दिवसाचं अल्टिमेटम देऊ आणि 4थ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्य उद्घाटन करू. तर मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय? तर ते बोलले की केस होईल. तर मी बोललो की महाराजांसाठी केस झाली तर प्रॉब्लेम काय? आजच करून टाकू ना. आपण 4 दिवसाचं अल्टिमेटम दिलं, परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे आजच. मला वाटतं की महाराज असे घाणेरड्या कपड्यात जर गुंडाळून ठेवले तर आजच करून टाकू. आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन, आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं. त्याच्यामुळे मला काही इश्यू नाही. माझ्या महाराष्ट्र सैनिकांबरोबर मला FIR झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं. तुमच्या सहकारी पक्षात सहकारीच म्हणतो, म्हणजे तुमच्या भावांनी तुमची वाटणाघण करणारे आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट टाकली. मी आत्ता जस्ट वाचली. मी आता त्यांना भेटायला पण चाललोय. पण खूप खूप धन्यवाद त्यांचे. आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो. त्याच्यात आपण राजकारण बघत नाही. आदित्यजींनी असं तारीफ केली, मला खूप आवडलं.